Hello everyone, welcome to e-learning platform of Civil Engineering Department. We are studying chapter first, that is overview of building services. For last lecture we have studied introduction to building services and classification of buildings as per National Building Code. यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण बिल्डिंग सर्व्हिसेसची डेफिनेशन पाहिली, आणखीन क्लासिफिकेशन ऑफ बिल्डिंग ॲज पर नॅशनल बिल्डिंग कोड. तर नॅशनल बिल्डिंग कोडप्रमाणे बिल्डिंगचं क्लासिफिकेशन काय आहे हे पाहिलेलं आहे. तर आज आपण डिफरंट टाईप्स ऑफ बिल्डिंग सर्व्हिसेसच्या वेगवेगळे टाईप्स काय आहेत ते पाहणार.
Next point, that is functional requirements of buildings. So functional requirement of building काय आहेत बघू. To perform a basic functional requirements, a building should satisfy the following requirements in its design and consideration. तर डिझाईन करत असताना आपल्याला कोणत्या कोणत्या फंक्शनल रिक्वायरमेंट्सची गरज आहे ते आपण पाहतो. त्यामध्ये पहिलं आहे द स्ट्रेंथ अँड स्टॅबिलिटी. बिल्डिंगची स्ट्रेंथ अँड स्टॅबिलिटी असली पाहिजे. नेक्स्ट आहे डायमेन्शनल स्टॅबिलिटी. डायमेन्शनल स्टॅबिलिटी बिल्डिंगला असली पाहिजे. सेकंड, कम्फर्ट अँड कन्व्हिनियन्स इन जनरल. बिल्डिंगचा वापर हा कम्फर्टेबल असला पाहिजे आणि कन्व्हिनियन्स असला पाहिजे. युजरला ते इनकन्व्हिनियंट असता कामा नाही अशा प्रकारचं डिझाईन आणि कन्स्ट्रक्शन असायला पाहिजे. नेक्स्ट, फंक्शनल रिक्वायरमेंट रेजिस्टन्स टू मॉइश्चर पेनिट्रेशन or damp prevention to avoid leakage. That is very important. Building must be resistant to moisture penetration. Building मध्ये कुठूनही पाणी आत येणार नाही याची काळजी आपण ड्युरिंग द कन्स्ट्रक्शन घेतली पाहिजे. दॅट इज द फंक्शनल रिक्वायरमेंट ऑफ बिल्डिंग. नेक्स्ट फंक्शनल रिक्वायरमेंट दॅट इज सेफ्टी अगेन्स्ट फायर और फायर प्रोटेक्शन टू अवॉइड फायर. आग लागू नये याच्यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे ड्युरिंग द डिझाईन अँड कन्स्ट्रक्शन. सेफ्टी अगेन्स्ट फायर जे काय फायर प्रोटेक्शनसाठी लागणाऱ्या प्रोव्हिजन आपण बिल्डिंगमध्ये केली पाहिजे. दॅट इज द फंक्शनल रिक्वायरमेंट. नेक्स्ट फंक्शनल रिक्वायरमेंट हीट इन्सुलेशन. हीट इन्सुलेशन ऑर थर्मल इन्सुलेशन. बिल्डिंग मस्ट बी हीट इन्सुलेशन. आतमध्ये गरम हवा येणार नाही किंवा जास्त गरम बिल्डिंगमध्ये होणार नाही याच्यासाठी आपण प्रोव्हिजन केली पाहिजे. नेक्स्ट functional requirement that is day lighting and ventilation. बिल्डिंगमध्ये लाईटनिंग आणि व्हेंटिलेशन हे प्रॉपर असलं पाहिजे. बिल्डिंगचं प्लॅनिंग तुम्ही असं केलं पाहिजे की दिवसा बिल्डिंगमध्ये लाईट लावता कामा नाही किंवा गरज पडता कामा नाही. त्याचप्रमाणे व्हेंटिलेशन बरोबर प्रॉपर व्हेंटिलेशन आपण प्रोव्हाइड केलं पाहिजे. दॅट इज द फंक्शनल रिक्वायरमेंट. नेक्स्ट फंक्शनल रिक्वायरमेंट साऊंड इन्सुलेशन टू अवॉइड नॉईज. बिल्डिंगमध्ये बाहेरचा आवाज येणार नाही याच्यासाठी आपण प्रोव्हिजन केली पाहिजे. नेक्स्ट फंक्शनल रिक्वायरमेंट दॅट इज ड्युरेबिलिटी अँड लॉंग लाईफ. बिल्डिंगची ड्युरेबिलिटी आणि लॉंग लाईफ हे बिल्डिंगला असलं पाहिजे. नेक्स्ट फंक्शनल रिक्वायरमेंट सिक्युरिटी अगेन्स्ट बर्गरी अँड थेफ्ट. चोरापासून संरक्षण होईल अशा प्रकारचे प्रोव्हिजन आपण केली पाहिजे. नेक्स्ट आहे फंक्शनल रिक्वायरमेंट प्रोटेक्शन अगेन्स्ट टर्मिट्स. तर टर्मिट्सपासून प्रोटेक्शन होईल अशा प्रकारचे काम आपण केलं पाहिजे. नेक्स्ट आहे बिल्डिंग मस्ट बी इकॉनॉमिकल. जे काय बिल्डिंग आपण कन्स्ट्रक्शन करतो ती इकॉनॉमिकल पण असली पाहिजे. दीज आर द फंक्शनल रिक्वायरमेंट्स ऑफ. नेक्स्ट पॉईंट दॅट इज डिफरंट टाईप्स ऑफ बिल्डिंग सर्व्हिसेस. तर बिल्डिंग सर्व्हिसेस वेगवेगळ्या कोणत्या आहेत त्या पाहू. In short, one by one, it is first HVAC, heat, ventilation and air conditioning. The HVAC is important part of residential structures such as single family homes, apartment buildings, hotels, senior living facilities, medium to large industrial and office buildings such as skyscrapers, hospitals, vehicles such as cars, trains, airplanes, ships, submarines, where safe and healthy building conditions are regulated with respect to temperature and humidity using fresh air from outdoors. या सर्वच ठिकाणी आपल्याला HVAC सिस्टीम अप्लाय करावी लागते. म्हणजे हीट ज्या एरियामध्ये अतिशय थंड वातावरण असेल तिथं रूममधील बिल्डिंगमधील वातावरण गरम केलं जातं. त्यासाठी आपल्याला हिटिंग सिस्टीम पाहिजे. त्यानंतर व्हेंटिलेशन सिस्टीम पाहिजे. आतील खराब हवा बाहेर गेली पाहिजे, बाहेरची शुद्ध हवा आत आली पाहिजे, त्यासाठी व्हेंटिलेशन प्रोव्हिजन केली पाहिजे. त्याचप्रमाणे हॉट एरियामध्ये रूममधील किंवा बिल्डिंगमधील टेम्परेचर कमी करण्यासाठी एअर कंडिशनिंग करतो. तर हे सर्व प्रोव्हिजन HVACमध्ये येतं. तर ही दीज आर वन टाईप ऑफ बिल्डिंग सर्व्हिसेस. आता हे आपल्याला अपार्टमेंट असेल, होम घरं असतील, हॉटेल्स, सिनियर सिटीजन लिव्हिंग फॅसिलिटीज असेल, हॉस्पिटल्स, स्कायस्कॅपर मोठ्या बिल्डिंग्स या ठिकाणी आपल्याला व्हेंटिलेशन एअर कंडिशनिंग प्रोव्हाइड करावं लागतं. त्याचप्रमाणे कारमध्ये आपण AC प्रोव्हाइड करतो, ट्रेन्समध्ये AC असतो, एअरप्लेनमध्ये AC असतो, शिप्स जहाजामध्ये असतं, सबमरीनमध्ये
तर या सर्वच ठिकाणी आपल्याला हा HVAC सिस्टीम प्रोव्हाइड करावी लागते. HVAC सिस्टीममधील नेक्स्ट पॉइंट दॅट इज एअर कंडिशनिंग. Air conditioning is the science of creating air so as to control its temperature, humidity, purity, and distribution to meet the requirements such as comfort and health of human beings. Quality improvement of industrial products, efficient working of commercial premises and facilities in travel etc. of the conditioned space. This is most effective system of artificial ventilation. So the air conditioning is the science of creating air. एअर कंडिशनिंग इज हे एक सायन्स आहे कशाचं क्रिएटिंग एअरवरती ट्रीटमेंट केली जाते कशासाठी टू कंट्रोल इट्स टेम्परेचर ह्युमिडिटी प्युरिटी. त्या एअरचं टेम्परेचर ह्युमिडिटी आणि प्युरिटी कंट्रोल करण्यासाठी जे सायन्स वापरलं जातं दॅट इज द एअर कंडिशनिंग. त्यापुढं डिस्ट्रीब्युशन टू मीट आणि ही क्रिएटेड एअर काय केली डिस्ट्रीब्यूट केली जाते टू मीट द रिक्वायरमेंट्स सच ॲज कम्फर्ट अँड हेल्दी ह्युमन बिंग्स. मानवाला जो राहणारा लोक आहेत त्यांना हेल्दी आणि कम्फर्ट वाटलं पाहिजे. त्याचं क्वालिटी इम्प्रूव्हमेंट इंडस्ट्रियल प्रॉडक्ट्स जे इंडस्ट्रियल प्रॉडक्ट्स आहेत त्याची क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी पण ACचा वापर केला जातो. काही प्रॉडक्ट हे ACमध्ये ठेवले जातात. सो फ्रीजमध्ये आपण काही औषधं ठेवतो त्याच पद्धतीने. त्यानंतर इफिशियंट वर्किंग जे काम करणारे लोक आहेत त्यांची वर्किंग इफिशियन्सी वाढली पाहिजे त्यासाठी आपण ACची प्रोव्हिजन करतो. कमर्शियल प्रोव्हायजर ज्या ठिकाणी कमर्शियल प्रोमायसेस असतात त्या ठिकाणी. त्यानंतर फॅसिलिटी इन ट्रॅव्हलिंगमध्ये पण आपल्याला कम्फर्ट वाटलं पाहिजे त्यासाठी AC प्रोव्हाइड केला जातो. The next point from HVAC that is ventilation. The ventilation may be simply defined as a process of removing or supplying air by natural or mechanical means to and from a air source of any space. Good ventilation is an important factor in providing comfort in buildings. The ventilation म्हणजे काय हे आपण बिल्डिंग कन्स्ट्रक्शनमध्ये पाहिलेलं आहे. सो व्हेंटिलेशन मे बी सिम्पली डिपेंड ॲज प्रोसेस ऑफ रिमूव्हिंग अँड सप्लाईंग एअर बाय नॅचरल ऑर मेकॅनिकल मीन्स. तर ही व्हेंटिलेशन म्हणजेच काय तर रिमूव्हिंग एअर खराब झालेली हवा रूममधून किंवा बिल्डिंगमधून बाहेर फेकली पाहिजे आणि बाहेरची शुद्ध हवा आत आणली पाहिजे. तर ही कशानं आणली पाहिजे एक तर नॅचरल किंवा मेकॅनिकल इन्स्ट्रुमेंट्स वापरून आपण हे कंट्रोल करणं. Adequate ventilation, that is change in of air in room, is essential to maintain the temperature limits inside the building and to remove the air polluted by products of respiration, bacteria and all objectionable unpleasant odors. जो unpleasant odor आहे वास आहे खराब वास आहे खराब हवा आहे रूममधील किंवा बिल्डिंगमधील ती बाहेर फेकली पाहिजे. बाहेरची शुद्ध हवा आत आणली पाहिजे त्यासाठी जी आपण प्रोव्हिजन करतो दॅट इज कम्स अंडर व्हेंट. नेक्स्ट बिल्डिंग सर्व्हिसेस. तर नेक्स्ट टाईप दॅट इज एस्कलेटर्स अँड लिफ्ट्स. लिफ्ट्स आर यूज्ड इन बिल्डिंग्स हॅव्हिंग मोर दॅन 4 stories. They are used for providing vertical transportation of passengers or freight. They can be either electric traction lifts or hydraulic lifts. Electric traction lifts are used exclusively in tall buildings. Hydraulic lifts are generally used for low-rise freight service which rise up to about 6 stories. Hydraulic lifts may also be used for low-rise passenger service. तर एस्कलेटर्स किंवा लिफ्ट्स ह्या लिफ्ट्स का प्रोव्हाइड केल्या जातात कारण जर बिल्डिंग 4 स्टोरीपेक्षा मोठे असेल आणि व्हर्टिकल ट्रान्सपोर्टेशनसाठी आपल्याला लिफ्ट्स प्रोव्हाइड करावे लागतात किंवा एस्कलेटर्स प्रोव्हाइड करावे लागतात. आता ह्या लिफ्ट्समध्ये पण टाईप्स आहेत. हायड्रॉलिक लिफ्ट्स असेल इलेक्ट्रिक लिफ्ट्स असेल किंवा अजून आणखीन टाईप्स. आपण लिफ्ट हा वेगळा चॅप्टर किंवा वेगळा पॉईंट पुढं पाहणार आहोत. So the provision of escalators and lifts that is comes under building. Then next building services. The next point is escalator. The escalators are
पॉवर्ड स्टेअर्स. एस्केलेटर हे इलेक्ट्रिक पॉवर्ड स्टेअर्स असतात. दे आर यूज्ड व्हेन इट इज नेसेसरी टू मूव लार्ज नंबर ऑफ पीपल फ्रॉम फ्लोअर टू फ्लोअर. फ्लोअर टू फ्लोअर लार्ज नंबर ऑफ पीपल्स आपल्याला मूव्ह करायचे असतील आपण एस्केलेटरचा वापर करतो. दीज स्टेअर्स हॅव कंटिन्युअस ऑपरेशन विदाउट द नीड ऑफ ऑपरेटर्स. तर एस्केलेटर्स कंटिन्युअस ऑपरेट होत राहतात. दे हॅव लार्ज कॅपॅसिटी विथ लो पॉवर कन्झम्पशन. These escalators are in the form of an inclined bridge spanning between floors. Escalators एक inclined bridge दोन फ्लोअरमध्ये असल्याच्या पद्धतीनं असतो. The components of escalators consist of steel truss framework. यामध्ये स्टील ट्रस फ्रेमवर्क असतं, हँडरेल्स असतात अँड अँड एंडलेस बेल्ट विथ स्टेप्स. असा बेल्ट असतो ज्याला स्टेप्स असतात. They are generally operated at speed of 30 to 40 meters per minute. या स्पीडनं हा ऑपरेट होतो. स्लोप ऑफ स्टेअर्स इज स्टँडर्डाइज्ड ॲट 30 डिग्रीज. हा 30 डिग्री स्लोपला तो फिक्स केला असतो. फॉर ए गिवन स्पीड ऑफ ट्रॅव्हल विड्थ ऑफ स्टेप्स डिटरमाइन्स द कॅपॅसिटी ऑफ पॉवर्ड स्टेअर्स. तर दिलेल्या स्पीडला जी काही विड्थ असेल एस्केलेटरची त्यावरून त्याची कॅपॅसिटी ही ठरवली जाते. एस्केलेटर शुड बी इन्स्टॉल्ड वेअर ट्रॅफिक इज हेविएस्ट अँड कन्व्हिनियंट फॉर पॅसेंजर्स. जर पॅसेंजरला कन्व्हिनियंट असेल आणि ट्रॅफिक जास्त असेल अशा ठिकाणी एस्केलेटर्स प्रोव्हाइड केलेले जातात. आपल्या कोल्हापूरमध्ये रिलायन्स मॉलमध्ये एस्केलेटर आहे. नेक्स्ट टाईप ऑफ बिल्डिंग सर्व्हिसेस दॅट इज फायर सेफ्टी प्रोटेक्शन अँड कंट्रोल. Fire protection is defined as the protection of occupants of building, contents and structure of building and adjacent buildings from risk of the fire and spread of fire. तर फायर प्रोटेक्शन याचा अर्थ काय? इट इज डिपेंड इट इज प्रोटेक्शन. बिल्डिंगला आपण फायर प्रोटेक्शन म्हणजे प्रोटेक्शन दिलं जातं बिल्डिंगमध्ये असणारे लोक, बरोबर. त्यानंतर कंटेंट, स्ट्रक्चर, बिल्डिंगचं स्ट्रक्चर, आणखी ॲडजस्टंट बिल्डिंग जवळचे जे बिल्डिंग असते यांना आगीचा धोका पोचणार नाही याच्यासाठी जी प्रोव्हिजन केली जाते दॅट इज द फायर सेफ्टी. द पर्पज ऑफ फायर प्रोटेक्शन इज टू प्रोटेक्ट लाईफ. माणसांचं आयुष्य प्रोटेक्ट केलं जातं. गुड्स यामध्ये असणाऱ्या वस्तू, साहित्य अँड ॲक्टिव्हिटीज विदिन द बिल्डिंग. बिल्डिंगमध्ये ज्या काय ॲक्टिव्हिटीज असतील त्या सर्वांचं प्रोटेक्शन करण्यासाठी आपण फायर सेफ्टीची प्रोव्हिजन करतो. अँड ऑफ ॲडजस्टंट बिल्डिंग्स. This objective is achieved by using fire resistance materials in construction. आता कन्स्ट्रक्शन करत असतानाच आपण फायर रेजिस्टिंग मटेरियल वापरलं पाहिजे, बरोबर. बाय सुटेबल प्लॅनिंग ऑफ द बिल्डिंग इंटरनली अँड इन रिलेशन टू ॲडजस्टंट बिल्डिंग्स. बाय प्रोव्हाइडिंग सुटेबल मीन्स ऑफ क्विक एस्केप ऑफ ऑक्युपंट्स. जर आग लागलीच तर बिल्डिंगमधील जे ऑक्युपंट्स आहेत, जे लोक आहेत, त्यांना लवकर बाहेर पडण्यासाठी क्विक एस्केपची प्रोव्हिजन केली जाते. हे फायर सेफ्टी आणि फायर प्रोटेक्शन हे बिल्डिंगला प्रोव्हाइड केलं जातं. दॅट इज द अनदर बिल्डिंग सर्व्हिस. याची डिटेल आपण पुढं चॅप्टरमध्ये नेक्स्ट बिल्डिंग सर्व्हिस दॅट इज प्लंबिंग सर्व्हिसेस. दिस इज नेक्स्ट टाईप ऑफ बिल्डिंग सर्व्हिसेस. Plumbing services include services like water supply, drainage, sanitation and gas supply required for building. त्या बिल्डिंगसाठी जे काय पाण्याचा सप्लाय असेल, नंतर ड्रेनेज सिस्टीम असेल, सॅनिटेशन सिस्टीम असेल आणि गॅस सप्लाय असेल, these all are comes under building services. In all buildings, in order to meet the needs of occupants adequate, water must be available. तर बिल्डिंगमध्ये जे काही ऑक्युपंट्स आहेत, राहणारे लोक आहेत, त्यांना पाण्याची गरज आहे. फर्दर वॉटर नीड्स फॉर द फायर प्रोटेक्शन. त्याचप्रमाणे आगीपासून संरक्षण करण्यासाठी पाण्याची प्रोव्हिजन पाहिजे. हीटिंग अँड एअर कंडिशनिंगसाठी पण पाणी लागतं. तर ह्याचं सप्लाय करण्यासाठी आपण प्लंबिंग सिस्टीम्स करणार. द मेथड ऑफ फिटिंग अँड ॲसेसरीज इन वॉटर सप्लाय सिस्टीम इन अ बिल्डिंग ऑर हाऊस इज नोन ॲज प्लंबिंग. तर प्लंबिंग कशाला म्हणायचं? तर मेथड ऑफ फिटिंग ॲसेसरीज, वॉटर सप्लायसाठी जे काय ॲसेसरीज, पाईप टाकणं, बेंड्स, एल्बोज टाकणं, याच्या फिटिंग करणं, त्याला आपण प्लंबिंग म्हणणार.
द एंटायर सिस्टीम ऑफ पाइपिंग, सगळी जी पाइपिंग सिस्टीम आहे, फिक्चर्स, appliances, इट्स आर यूज्ड इन प्रोव्हाइडिंग वॉटर सप्लाय अँड ड्रेनेज ऑफ अ बिल्डिंग इज देअर फॉर कॉल्ड प्लंबिंग सिस्टीम. आणि ही सगळी जी सिस्टीम आहे त्या सिस्टीमलाच आपण प्लंबिंग सिस्टीम. The next type of building service, that is rainwater harvesting. The rainwater harvesting is a technology used to collect, convey and store rain for later use from relatively clean surfaces such as roof, land surface and rock catchment. The rainwater harvesting म्हणजे काय हे आपण यापूर्वी पाहिलेलं आहे. सो द रेन वॉटर हार्वेस्टिंग इज टेक्नॉलॉजी, ही टेक्नॉलॉजी आहे कशासाठी, यूज टू कलेक्ट, कन्वे अँड स्टोअर. पावसाचं जे पाणी आहे ते कलेक्ट करायचं, ते कन्वे करायचं आणि स्टोअर करायचं, तर ती नंतर त्याचा आपल्याला वापर होईल अशासाठी जी सिस्टीम केली जाते दॅट इज द रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम. द वॉटर इज जनरली स्टोर्ड इन रेन वॉटर टँक ऑर डायरेक्टेड टू रिचार्ज ग्राउंड वॉटर. हे जे पावसाचं पाणी आहे हे एकतर टँकमध्ये स्टोअर केलं जातं किंवा ग्राउंड वॉटर रिचार्ज करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. म्हणजे बोरवेल्स असतील तर ते रिचार्ज करण्यासाठी. द रेन वॉटर इनफिल्ट्रेशन इज अनदर आस्पेक्ट ऑफ रेन वॉटर हार्वेस्टिंग, प्लेइंग अन इम्पॉर्टंट रोल इन स्टॉर्म वॉटर मॅनेजमेंट. त्या स्टॉर्म वॉटर मॅनेजमेंटमध्ये इनफिल्ट्रेशन केलं जातं इन द रिप्लेसमेंट ऑफ द ग्राउंड वॉटर लेवल्स. तर ग्राउंड वॉटर लेवल वाढवण्यासाठी हे रेन वॉटर हार्वेस्टिंगचा वापर केला जातो. The rainwater is free source. The rainwater is a free source and relatively clean. पावसाचं पाणी हे फ्री असतं आणि स्वच्छ असतं. विथ प्रॉपर ट्रीटमेंट इट कॅन बी इवन यूज्ड ॲज अ पोर्टेबल वॉटर सोर्स. आणि ते जे काय स्टोअर केलेलं त्याला प्रॉपर ट्रीटमेंट केली की ते आपण पिण्यासाठी सुद्धा वापरू शकतो. सो दिस इज द अनादर बिल्डिंग सर्विस टाईप दॅट इज रेन वॉटर. Then next type of building services, that is solar water heating system. Using solar water heating system will help to reduce harmful emission from fossil fuels. You can enjoy free energy from sun which could save your energy cost in heating the water. पाणी गरम करण्यासाठी जी एनर्जी वापरली जाते ती सेव्ह करण्यासाठी आणखी पण सन एनर्जीज एन्जॉय करण्यासाठी सोलर वॉटर हिटिंग सिस्टीम आपल्याला उपयोगी पडते. त्याचप्रमाणे जे काय पाणी गरम करण्यासाठी आपण जे इंधन वापरतो त्याच्यापासून पडणारे बाहेर पडणारे जे गॅसेस आहेत ते कमी करण्यासाठी आपण रेन वॉटर हार्वेस्टिंगचा वापर करू शकतो. द बेसिक फॉर्म ऑफ सोलर वॉटर हिटिंग सिस्टीम कंप्राइजेस सोलर कलेक्टर्स. तर सोलर वॉटर हिटिंग सिस्टीममध्ये एक सोलर कलेक्टर असतो, त्यानंतर स्टोरेज टँक असते आणि इंटर कनेक्टिंग पाईप वर्क. हे कनेक्टिंग पाईप वर्क असतं. दीज आर द कॉम्पोनंट्स ऑफ सोलर वॉटर हिटिंग सिस्टीम. तर सोलर वॉटर हिटिंग सिस्टीम आपण पुढं नेक्स्ट पॉईंटमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत. द सोलर वॉटर हिटिंग सिस्टीम कॅन बी यूज्ड फॉर वाईड रेंज ऑफ ॲप्लिकेशन्स. तर हा बऱ्याच ठिकाणी सोलर वॉटर हिटिंग सिस्टीम वापरली जाते. इट मे बी सुटेबल फॉर एस्टॅब्लिशमेंट विथ रेग्युलर वॉटर डिमांड. जिथं हॉट वॉटरचा रेग्युलर डिमांड आहे त्या ठिकाणी सोलर वॉटरची सिस्टीम बसवली जाते. बरोबर. हॉट वॉटर डिमांड सच ॲज हॉटेल्स, हॉस्टेल्स, हाऊस होल्ड्स, हॉस्पिटल्स या ठिकाणी सोलर वॉटर हिटिंग सिस्टीम वापरली जाते. नेक्स्ट बिल्डिंग सर्व्हिसेसचं टाईप आहे लाइटनिंग अँड एकॉस्टिक्स. Acoustics is the science of sound which includes study of the origin, propagation and sensation of sound and helps to reduce noise in building. तर acoustic म्हणजे काय, इट इज अ सायन्स. एक सायन्स आहे की ज्याच्यामध्ये आवाजाचा ओरिजिन कुठं आहे, त्याचं प्रॉपगेशन आणि सेन्सेशन याचा स्टडी केला जातो. त्याचप्रमाणे बिल्डिंगमधला आवाज हा कमी करण्यासाठी acousticचा वापर केला जातो. The acoustic of building is the science which deals with planning, design and construction of buildings to achieve proper acoustical conditions within the building and in relation to the surroundings. बिल्डिंगमध्ये आवाज कमी आला पाहिजे, बाहेरचा आवाज किंवा आतील आवाज बाहेर
जाणार नाही याच्यासाठी जे स्टडी करून जी काय प्रोव्हिजन केली जाते दॅट इज द अकॉस्टिक्स. नेक्स्ट टाइप ऑफ बिल्डिंग सर्विसेस that is sound insulation. The term sound insulation or soundproofing is used to indicate the reduction in the level of sound when it passes through a building component. Sound insulation म्हणजेच काय किंवा sound proofing म्हणजेच काय की indicates reduction in the level of sound when it passes through the building components. Building components मधून ज्यावेळी आवाज जातो तो रिड्यूस होईल आणि आत आवाज कमी जाईल याच्यासाठी जी प्रोव्हिजन केली जाते दॅट इज द साऊंड इन्सुलेशन. इट हॅज बिकम नेसेसरी टू गिव्ह अटेन्शन टू द साऊंड इन्सुलेशन ऑफ बिल्डिंग बिकॉज ऑफ व्हेरियस फॅक्टर्स सच ॲज इन्क्रीज इन पॉप्युलेशन डेन्सिटी. आपल्या बिल्डिंगच्या जवळ जी पॉप्युलेशन डेन्सिटी वाढली असेल आणि बाहेरचा आवाज आत येत असेल तर आपल्याला साऊंड इन्सुलेशन करावं लागेल. द चेंज इन हॅबिट्स ऑफ द कम्युनिटी. ज्या कम्युनिटीमध्ये आपण राहतो त्यांची जर हॅबिट चेंज झाली आणि आवाज जास्त येत असेल तर आपल्याला साऊंड इन्सुलेशनची गरज आहे. इम्प्रूव्हमेंट इन बिल्डिंग कन्स्ट्रक्शन प्रॅक्टिसेस इट्सेट्रा. द फंक्शन ऑफ साऊंड इन्सुलेटिंग कन्स्ट्रक्शन इज टू रिड्यूस द साऊंड पासिंग थ्रू इट. तर साऊंड हा मटेरियलमधून कन्स्ट्रक्शन मटेरियलमधून आत आवाज कमी केला पाहिजे त्यासाठी साऊंड इन्सुलेशनचा वापर केला जातो. द फंक्शन ऑफ साऊंड ॲब्सॉर्बंट material is to reduce the sound reflected from the surface. आता साऊंड इन्सुलेशन बरोबर आणि साऊंड ॲब्सॉर्बंट याच्यामध्ये फरक आहे. तर साऊंड इन्सुलेशन म्हणजे काय की मटेरियलमधून आवाज कमी पास होतो अशा प्रकारचं मटेरियल आपण वापरतो दॅट इज द साऊंड इन्सुलेशन. आणि साऊंड ॲब्सॉर्बंट मटेरियल म्हणजे काय इट रिड्यूस साऊंड रिफ्लेक्टेड फ्रॉम द सरफेस. आवाज त्या मटेरियलच्या सरफेसवरती आवाज पडल्यानंतर त्याचं रिफ्लेक्शन होतं ते रिड्यूस करणारं मटेरियल म्हणजे साऊंड ॲब्सॉर्बंट मटेरियल. आणि साऊंड इन्सुलेशन म्हणजे त्यातून आवाज पास होत नाही बरोबर. आवाज पास व्हायला रिड्यूस केलं जातं दॅट इज द साऊंड इन्सुलेटिंग मटेरियल. ह्या दोन्हीमधला फरक फार महत्त्वाचा आहे साऊंड इन्सुलेटिंग अँड साऊंड ॲब्सॉर्बंट मटेरियल. नेक्स्ट बिल्डिंग सर्विसेस दॅट इज इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन. The electric installation like wiring, accessories, fittings, control and protective devices etc. are needed to achieve different levels of illumination in buildings to ensure efficient use of electricity including safety from fire and shocks. The electric installation म्हणजे काय आपण वायरिंग करतो त्याच्यात लागणारे ॲसेसरीज, फिटिंग्स, कंट्रोल, प्रोटेक्टिव्ह डिव्हायसेस हे सर्व बिल्डिंगमध्ये आपण प्रोव्हाइड करतो दॅट इज द इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन. बेसिकली वायरिंग इन बिल्डिंग आर डन फॉर व्हेरियस पर्पजेस नेमली लाईटसाठी वायरिंग करतो, फॅन, हीटर, कूलर, एअर कंडिशनर फॉर ऑब्टेनिंग इलेक्ट्रिक सप्लाय फॉर द यूज ऑफ डोमेस्टिक अप्लायन्सेस. सो दिस इज इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन इज इम्पॉर्टंट बिल्डिंग. We have studied different types of building services. Thank you.